सर्व बी.ए. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला प्रोफेसर रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या, अर्थशास्त्राची व्याख्या या ठिकाणी पाहायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण ॲडम स्मिथची व्याख्या पाहिली होती, की ॲडम स्मिथ यांनी संपत्तीचा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी व्याख्या केलेली आहे, की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र, संपत्तीच्या निर्मितीचा अभ्यास करणारं शास्त्र. अशा प्रकारे त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहून 1776 मध्ये अर्थशास्त्राची मांडणी केली आणि ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतो. ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ मानले जातात आणि तिथूनच अर्थशास्त्राला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. कारण ॲडम स्मिथने अर्थशास्त्र हे लिखित स्वरूपात आणण्याचं कार्य केले, स्वतंत्र शास्त्र म्हणून दर्जा मिळवून देण्याचं कार्य केलं आणि म्हणून ॲडम स्मिथला आपण अर्थशास्त्राचा जनक असे म्हणतो. परंतु आपण पाहतो की काळाच्या ओघामध्ये शास्त्र, सामाजिक शास्त्र हे बदलत असतात. कारण समाज जसजसा बदलतो, समाजाच्या नीड्स जशा बदलतात, तसं शास्त्रही थोडंफार प्रमाणात चेंज होत असतात. कारण आपण पाहतो की शास्त्र म्हणजे काय असतं, की समाजाचाच एक आरसा असतो. लोकं आर्थिक व्यवहार कसे करतात, हेच अर्थशास्त्रात शिकवलं जातं. तो सर्व्हे करून म्हणजे लोकं कसे वागतात, याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग वर्तणुकीत बदल झाला, तर शास्त्रातही बदल होतो आणि त्यानुसार आपण पाहतो की अर्थशास्त्राच्या या 3 टप्पे, विकासाचे 3 टप्पे असलेले आपल्याला दिसून येतात. पहिला टप्पा ॲडम स्मिथपासून सुरू होतो. त्याला आपण सनातनवादी विचारवंत मानतो आपण. त्यानंतर दुसरा टप्पा मार्शलपासून सुरू होतो 1890 पासून, की 1890 मध्ये नवसनातनवाद आला. मार्शल यांनी अर्थशास्त्राची नव्याने मांडणी केली. आपण पाहतो की ॲडम स्मिथच्या विचारांवर टीका झाली आणि कल्याणावर आधारित असे अर्थशास्त्राची मांडणी मार्शल यांनी केलेली आहे. नंतर आपण पाहतो की 1933 पर्यंतचं मार्शलचे विचार चालले आणि 1933 ला प्रोफेसर रॉबिन्स यांनी आधुनिक पद्धतीने पुन्हा नव्याने अर्थशास्त्राची मांडणी केलेली किंवा व्याख्या केलेली आहे, की मग मार्शलच्या व्याख्येवर टीका झाली, की मार्शलने कल्याणकारी दृष्टिकोनातून अर्थशास्त्राची मांडणी केली होती. परंतु रॉबिन्स म्हणतात, की कल्याण हा विषय अर्थशास्त्राचा नाही किंवा जे काय चांगलं, काय वाईट हे सांगण्याचा विषय अर्थशास्त्राचा नाही. तर अर्थशास्त्राने सर्व वस्तूंच्या निर्मितीचा अभ्यास केला पाहिजे. आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे आणि दुर्मिळतेतून आर्थिक प्रश्न निर्माण होतात. म्हणून त्या दुर्मिळतेचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका अ, या ठिकाणी रॉबिन्स यांनी मांडली आणि नव्याने पुन्हा अर्थशास्त्राची व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली आपल्याला दिसून येते आणि आज आपण पाहतो की अर्थशास्त्र हे ज्या गोष्टी या अनुषंगाने चांगल्या असतील त्या सर्व गोष्टी आज अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेचा विकास याच ध्येय धोरणानुसार चाललेला आपल्याला दिसून येतो. तर प्रोफेसर रॉबिन्स यांनी मार्शलच्या व्याख्येवर आणि ॲडम स्मिथच्या व्याख्येवर टीका केली, की ॲडम स्मिथने संपत्तीला साध्य म्हटलं. त्याचबरोबर संपत्तीवरच लक्ष केंद्रित केलं. मार्शल यांनी केवळ कल्याणावरच, व्यक्ती कल्याणावरच लक्ष दिलं. परंतु व्यक्ती कल्याण हे व्यक्तिपरत्वे बदलणारी संकल्पना आहे किंवा भेदभाव करणारी संकल्पना आहे किंवा आवड-निवड करणारी, काय चांगलं, काय वाईट हे सांगणारी संकल्पना आहे. परंतु अर्थशास्त्र हे सांगत नाही, हे चांगलं आहे, ते वाईट आहे. अर्थशास्त्र सर्व वस्तूंचा अभ्यास करतं. मग त्या मूर्त असतील, अमूर्त असतील, सर्व वस्तूंचा अभ्यास आणि अर्थशास्त्र हे तटस्थ असतं. म्हणजे त्यामुळे अर्थशास्त्राने लोकांच्या प्रश्नांचा, आर्थिक प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, अशी नव्याने भूमिका या ठिकाणी रॉबिन्स यांनी मांडली आणि आपण पाहतो की सगळे आर्थिक प्रश्न हे लोकांसमोर जे निर्माण होतात, ते दुर्मिळतेमुळे निर्माण होतात. आज आपण पाहतो रेतीचा प्रश्न आहे, बरोबर आहे. लोकांकडे उत्पन्नाचे मार्ग नाहीत. तर हे सगळे दुर्मिळतेमुळे निर्माण होतात आणि दुर्मिळताच हा लोकांच्या त्रासाचा मुख्य विषय आहे आणि त्यातूनच आर्थिक प्रश्न निर्माण होतात. मग ह्या दुर्मिळतेचा अभ्यास केला पाहिजे, की लोकांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी काय मदत करता येईल, हे अर्थशास्त्राने याचा अभ्यास केला पाहिजे. तर अशा प्रकारे एक नवीन विषय घेऊन या ठिकाणी प्रोफेसर रॉबिन्स यांनी अ, अ, अर्थशास्त्राची नव्याने व्याख्या केली. त्यामध्ये आपल्याला पाहता येईल, की रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व या विषयावर म्हणजे हा हा ग्रंथ त्यांनी मांडलेला आहे. कोणता ग्रंथ? अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ज्याला द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स असं आपल्याला म्हणता येईल. अ, आ कोणता ग्रंथ लिहिला रॉबिन्स यांनी?
अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ 1933 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या त्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? की अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने, परंतु पर्याय उपयोगाची यांचा मेळ घालण्याचा जो मानवाकडून प्रयत्न होत असतो, त्या प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. पहा, अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्याय उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्यासाठी मानव जे प्रयत्न करतो, त्या मानवी प्रयत्नाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र. अशा प्रकारे अर्थशास्त्राची त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि हा ग्रंथ त्यांनी 1932 मध्ये प्रकाशित केला आणि नव्याने 1 ते 1932 पासून आपण पाहतो, की आधुनिक अर्थशास्त्रज्ञ चा एक नवीन विचार गट या ठिकाणी तयार झाला आणि अशा प्रकारे दुर्मिळतेवर आधारित दुर्मिळतेतून आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणं हे अर्थशास्त्राचं काम आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन, एक आधुनिक भूमिका घेऊन अर्थशास्त्राची नव्याने व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली आपल्याला दिसून येते, की अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा, मर्यादित साधने व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याचा जो व्यक्तीकडून किंवा मानवाकडून प्रयत्न होतो, या प्रयत्नांचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र. अशा प्रकारची भूमिका किंवा व्याख्या रॉबिन्स यांनी केलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी त्यांच्या व्याख्येची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे अमर्याद गरजा. पहा, त्यांच्या व्याख्येची सुरुवातच अशी आहे, की अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने अशी सुरुवात आहे. तर त्यातलं पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात, की व्यक्तीच्या गरजा ह्या अमर्याद आहेत. आपण पाहतो, की आपल्याला खूप गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करणारी साधने ही मर्यादित असतात. गरजा कशाच्या कोणत्या साधनांच्या सहाय्याने पूर्ण करतो आपण? पैशाच्या सहाय्याने, बरोबर आहे. पैसा कमी आणि कामं जास्त असा त्याला आपण अर्थ घेऊ शकतो. अमर्याद म्हणजे आपण पाहतो, की गरजांची एक लिस्टच असते. सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, हा ड्रेस, ती चप्पल, हे बूट, हे पुस्तक, ही शाळा, हा वर्ग, शेतीची, व्यापाराची वगैरे, वगैरे गरजा अनंत असतात आपल्या. आपल्या गरजा संपत नाहीत. परंतु हे पूर्ण करणारी साधने कशी असतात? कमी असतात. आपण पाहतो, की कुटुंबात साधारणपणे 4-5 व्यक्ती असतात आणि प्रत्येकाच्या गरजा ह्या खूप असतात आणि प्रत्येकाला मग तशा प्रकारच्या गरजा पूर्ण करणं, कुटुंबाला गरजा पूर्ण करणं शक्य होत नाही. परंतु अर्थशास्त्राने अशा प्रकारच्या लोकांच्या गरजांचा अभ्यास केला पाहिजे. गरजा ह्या अमर्याद असतात आणि दुसरं म्हणजे गरजा ह्या पुन्हा-पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. एक गरज संपली की लगेच पुन्हा दुसरी गरज. जसं की आपल्याला वही घ्यायची असते, वही घेतली की लगेच आपल्याला पेन लागते. पेन घेतली की लगेच आपल्याला दप्तर घ्यावं लागतं. त्याचबरोबर कपडे घ्यावे लागतात. एक चप्पल तुटली तर दुसरी चप्पल घ्यावी लागते. सकाळचं जेवण केलं की दुपारचं जेवण करावं लागतं. अशा म्हणजे गरजा ह्या कशा असतात? अमर्याद असतात आणि त्या पुन्हा-पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. आणि गरज कशाला म्हणायचं? गरज म्हणजे एखाद्या वस्तूच्या सहाय्याने आपलं उपभोग पूर्ण करणे. त्याला आपण गरज असे म्हणतो. गरज म्हणजे एखाद्या वस्तूच्या सहाय्याने आपण उपभोग पूर्ण करणे किंवा आपली तशा प्रकारची अ, म गरज पूर्ण करणे. त्याला आपण गरजा असं म्हणतो. तर ह्या गरजा आणि त्याची ही 2 वैशिष्ट्ये, गरजा ह्या अमर्याद असतात आणि त्या पुन्हा-पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. एकदा एक गोष्ट पूर्ण झाली, की पुन्हा दुसरी गोष्ट लगेच उद्भवते. जसं की आपण पाहतो एक ड्रेस घेतला, की तो जुना झाला, की दुसरा घ्यावा लागतो. एक चप्पल फाटली, की दुसरी चप्पल घ्यायला एक पेन संपली, की दुसरी पेन घ्या. एक वही भरली, की दुसरी वही घ्यावी लागते. अशा प्रकारे गरजांची आपण पाहतो त्या अमर्याद आहेत आणि पुन्हा-पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, की ह्या गरजा पूर्ण करणारी साधने कशी आहेत? मर्यादित साधने आहेत. साधनांमध्ये आपण पाहतो पैसा, वेळ या गोष्टीचा समावेश होतो. पैसा, वेळ आणि शक्ती. साधारणपणे आपल्याकडे आपण पाहतो, की पैसा हा मर्यादित असतो. जसं की आपण पाहूया, की आपल्याला समजा घरून ₹10 वडिलांनी दिले आणि ₹10त आपल्याला आपल्या खूप गरजा असतात. वही घ्यायची असते, पेन घ्यायची असतं, एखादं थोडीफार भूक लागली तर चहा प्यायचा असतो किंवा समोसा खायचा असतो किंवा आणखी पिक्चरला जायचं असतं किंवा एखादं दुसरं काही काम करायचं असतं. बरोबर आहे का? असं त्या ₹10त आपल्याला खूप कामं असतात. परंतु ही कामं ₹10त होतात का? नाही. तर आपली ही मर्यादित साधनं आहेत पहा. मर्यादित साधनं आहेत. वेळ, पैसा जसं की आपण पाहतो की एखादं काम सकाळीच करता येतं किंवा दिवसभरातच ते करावं लागतं. ते पुन्हा करू म्हटल्यानं होत नाही. म्हणजे वेळ कुणासाठी थांबत नसतो. वेळ हा मर्यादित आहे, पैसा आहे मर्यादित आणि शक्ती
आपण पाहतो कोणतंही काम करायला ताकद लागते, शक्ती लागते, ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा सुद्धा संपणारी असते आणि ती मर्यादित असते आणि म्हणून आपण पाहतो की अमर्याद गरजा पूर्ण करणारी साधने ही मर्यादित आहेत आणि त्यामुळे लोकांचे आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. जसं की कुटुंबात मध्ये 5 व्यक्ती असतात आणि प्रत्येकाचे काही ना काहीतरी शेतीला पैसा लागतो, घर चालवायला पैसा लागतो आणि मुलांच्या शिक्षणाला पैसा लागतो, कोणी मधातच आजारी पडतं, पैसा लागतो. परंतु पैसा एवढा उपलब्ध होत नाही. ही साधने कशी असतात मर्यादित असतात. परंतु तरीही लोक काय करतात याचा मेळ घालतात. बरोबर आहे. मर्यादित साधने असल्या तरी थोडं आपण पाहतो की गरजा पूर्ण करण्याचा लोकांकडून प्रयत्न होत असतो. म्हणजे साधने जरी मर्यादित असली, परंतु त्याचा उपयोग मात्र काटकसरीने आणि अभ्यासपूर्ण जर केला, तर गरजांचा जे अमर्याद गरजा आहेत त्या कमी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो किंवा गरजा सुटण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. म्हणून अर्थशास्त्राने अमर्याद गरजांचा आणि मर्यादित साधनांचा वापर कसा करायचा, या ठिकाणी अमर्याद गरजा मर्यादित साधनांच्या सहाय्याने पूर्ण कशा करता येतील, याचा अभ्यास केला पाहिजे. जसं की आपण पाहतो की भारतामध्ये खूप लोकसंख्या वाढत आहे आणि त्या प्रमाणात अन्नधान्य वस्तू आता कमी पडत आहे. आपण पाहतो की पहिले एक म्हण होती, पैसा काय गंगेची रीती आहे काय? म्हणजे गंगेची रीती एवढी मुबलक प्रमाणात होती. पाणी मुबलक प्रमाणात होतं. परंतु त्या काळात लोकसंख्या कमी होती, त्याचा वापर कमी होता. परंतु आता लोकसंख्या एवढी वाढली, त्याचा वापर एवढा वाढला, की पाणी भेटेना आणि वाळूही भेटेना. एवढं म्हणजे मुबलक वस्तू देखील जे निसर्गतःच मुबलक वस्तू होत्या, त्याही दुर्मिळ झालेल्या आहेत आणि लोकांचे आज खूप आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, की अर्थशास्त्राने अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, हे रॉबिन्स म्हणतात. की दुर्मिळतेवर आधारित असा अभ्यास केला पाहिजे, की लोक कसं वर्तन करतात या गरजा पूर्ण करण्याचं, या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे. जसं की वडिलांनी आपल्याला ₹10 दिलेत. या ₹10च्या मदतीने आपण काय आपल्यासमोर 10 वस्तू घ्यायच्या असतात. परंतु आपल्याला जे आवश्यक आहे, तीच वस्तू आपण घेत असतो. जसं की उदाहरणार्थ दूध आहे. दूध अधिक शॉर्टेज अगोदरच आपण पाहतो, की दुधाचं उत्पन्न हे कमी आहे लोकसंख्येच्या मानाने, उपभोगाच्या मानाने. परंतु दुधाचे उपयोग, पर्यायी उपयोग खूप आहेत आपण पाहतो आणि त्यामुळे दुर्मिळता निर्माण होत असते. अशा प्रकारे दुर्मिळतेतून आर्थिक प्रश्न, मर्यादित साधनेतून आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात, असं रॉबिन्स यांना म्हणायचं आहे. त्यानंतर अं, अ, पर्यायी उपयोगाची साधने असतात. आपण पाहतो की जसं की दूध आहे, दूध हे मर्यादित आहे. तर दूध आपण पाहतो दुधापासून चहाही बनवता येतो. दूध जेवणासोबत आपण पाहतो खायलाही घेता येतं. दुधाचं दही करता येतं, दुधाचं तूप करता येतं, दुधाचं लोणी करता येतं, बटर करता येतं वगैरे, वगैरे. आपण पाहतो खूप पर्यायी उपयोग आहेत. परंतु आपल्या गरजेनुसार आपण उपयोग करतो. ते खावं वाटलं तर खातो, नसेल खावं वाटलं तर दही करतो किंवा त्याचं तूप करतो किंवा लोणी करतो किंवा बासुंदी करतो. असं आपल्या गरजेनुसार लोक त्याचा उपयोग करतात आणि आपण पाहतो की अशा प्रकारे पर्यायी उपयोग खूप आहेत. पर्यायी उपयोग. हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की आपण पाहतो, की जसं की ₹10च्या मदतीने आपल्याला या ठिकाणी पेनही घ्यायची असते, वही घ्यायची असते, पुस्तक घ्यायचं असतं किंवा भूक लागली म्हणून एखादा समोसा खायचा असतो किंवा अ, मनोरंजन म्हणून एखादा पिक्चरही पाहायचा असतो. परंतु साधनं कसं आहे तुमच्याकडे मर्यादित आहे. ₹10 तुम्हाला त्यावेळेस जी तीव्रता वाटली गरजेचं, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही पहिले समोसा खाताल, नंतर पाहू पिक्चर. तर पहिले तुम्हाला पेनची गरज आहे, तर पेन घेऊ पहिले. वहीची गरज आहे, तर पेन म्हणजे जिची तीव्रता जास्त आहे, ती गरज आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका रॉबिन्स यांनी या ठिकाणी मांडलेली, की लोक कसं प्रयत्न करतात, अनंत गरजा मर्यादित साधने आणि तीही पर्यायी उपयोगाची, याचा कसा मेळ घालतात, याचा अभ्यास या ठिकाणी अर्थशास्त्राने केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका यामधून रॉबिन्स करतात. आपण पाहतो की अशा प्रकारे साधनांचा पर्यायी वापर केला पाहिजे. अ, त्याचा अभ्यास या अर्थशास्त्राने केला पाहिजे. लोक कसा पर्यायी वापर जसं की एक जमिनीचा तुकडा असतो, त्याच्यावर आपल्याला घरही बांधता येतं आणि उदरनिर्वाहासाठी शेती करता येते किंवा त्याचा कोणता वापर आपण पाहतो गरजेनुसार त्याचा वापर होतो. ज्याला घर आहे ते शेतीचा उदरनिर्वाह वापर करतील आणि ज्याला घर नाही ते शेती बांधतील. त्याच्या सोयीनुसार. पण लोक असा मेळ का वर्तन लोकांचं कसं असतं, तर या वर्तनाचा अभ्यास, पर्यायी वस्तूंचा उपयोग कसा होतो, याचा अभ्यास म्हणजे लोकांच्या वर्तणुकीचा अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे अर्थशास्त्राने. अशा प्रकारची भूमिका रॉबिन्स यांनी मांडलेली आहे आणि त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की
गरजा अनंत गरजा असतात, परंतु त्याची तीव्रता मात्र कमी अधिक असते. आपण पाहतो की एखाद्या कुटुंबाला 4-5 लोकं असतील, तर कुणाचं शिक्षण घ्यायचं असतं, कुणाला दवाखान्यात जायचं असतं, तर कुणाला कपडे घ्यायचे असतात, तर कुणाला चप्पल घ्यायची असते, कुणाला शेतीमध्ये खर्च करायचं असतं. परंतु सध्या गरज काय? जसं की जून महिना असेल, पाऊस पडला असेल, तर शेती सर्वात अगोदर प्रेफरन्स दिला जातो. आपण पाहतो की शेतीची पेरणी होऊ द्या आणि नंतर पाहू, आपण असं म्हणतो. म्हणजे तीव्रता कमी-अधिक असते, बरोबर आहे. एखाद्या वेळेस काही दुखायला लागलं असतं, तर 4 दिवसानं दवाखान्यात जाऊ, आपण असं म्हणतो. परंतु कारण त्या तीव्रतेची ती गरज नसते त्या ठिकाणी. तर तिथे दुसरी गरज असते. जसं की जूनमध्ये पेरणीचा हंगाम असतो आणि मग शेतकरी आपण पाहतो की त्यांच्या मर्यादित उत्पन्नात अगोदर शेतीची पेरणी करू द्या आणि नंतर मग पोराचे ॲडमिशन, शाळेचे प्रवेश वगैरे, वगैरे असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ते कमी अधिक तीव्रतेच्या आणि नंतर जेव्हा पैसा येईल तेव्हा मात्र त्या गरजा पूर्ण करण्याचा लोकांकडून प्रयत्न होत असतो. म्हणजे मर्यादित साधने, अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ कसा घातला जातं? गरजेच्या तीव्रतेनुसार. ज्याची निकड अत्यंत आवश्यकता जसं की आपण पाहतो की आता जेवल्याशिवाय भागत नाही. म्हणून आपण मग पैसे खर्चून काहीतरी खातो. पण भूक जर नसेल तर आपण म्हणतो, "नको आता पैसा आपल्याला भूक नाही, पण त्याच्यावर खर्च करायचा आपल्याला. ही वस्तू घ्यायची ती घ्या अगोदर, नंतर पाहू जेवायचं." तर अशा प्रकारे आपण म्हणजे गरजांना एक तर क्रम देता येतो आणि त्याच्यात तीव्रतेनुसार क्रम देता येतो. म्हणजे काही अत्यावश्यक गरजा असतात आणि काही टाळता येतात आणि लांबवताही येतात. ज्या लांबवता येतात त्या नंतर उत्पन्न आल्यावर पाहू, नंतर जमल्यावर पाहू, नंतर पैसे येतील कापसावर पाहू, गव्हावर पाहू, मुगावर पाहू, सोयाबीनवर पाहू. अशा प्रकारे आपण म्हणतो. म्हणजे गरजा या कमी-अधिक तीव्रतेच्या असतात. आता सध्या जी तीव्र गरज आहे, ती पूर्ण करण्याचा लोकांकडून प्रयत्न होत असतो आणि या प्रयत्नाचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका रॉबिन्स हे मांडतात आणि त्यानुसार नवीन अर्थशास्त्राची मांडणी त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. ही 4 मुख्य वैशिष्ट्ये रॉबिन्सच्या अ, अ, त या ठिकाणी व्याख्येची असलेली दिसून येतात. आणखी एक वैशिष्ट्य आहे, की आर्थिक प्रश्नांचा अभ्यास. या ठिकाणी हे एक मानवी प्रश्न जे असतात, या मानवी प्रश्नांचा अभ्यास हे 5वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य पाहिलं आपण अनंत गरजा, दुसरं वैशिष्ट्य पाहिलं मर्यादित साधने, तिसरं वैशिष्ट्य पाहिलं ही मर्यादित साधने पूर्ण करणारे. आपण पाहतो, की पर्यायी उपयोगाची असतात. त्यानंतर गरजा ह्या कमी-अधिक तीव्रतेच्या असतात आणि 5वं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, की मानवी प्रश्न, जे आर्थिक प्रश्न मानवासमोर निर्माण होतात, या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे. आर्थिक प्रश्न हे दुर्मिळतेतून निर्माण होतात. वस्तूचं शॉर्टेज असतं म्हणूनच लोकांकडे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. वस्तू जर मुबलक असतील तर प्रश्न निर्माण होत नाहीत. परंतु आपण पाहतो, की या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे. मानवी प्रश्नांचा अभ्यास अर्थशास्त्राने केला पाहिजे. त्यामुळे मानवी जीवन हे सुखकारक कसं होईल, यासाठी अर्थशास्त्राने अभ्यास केला पाहिजे किंवा तशा प्रकारचं संशोधन, तशा प्रकारचा विषय, तशा प्रकारची मांडणी किंवा तो विषय घेऊन अर्थशास्त्र लिहिलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात ही 5 मुख्य रॉबिन्स यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येची असलेली आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये शॉर्टमध्ये रॉबिनच्या व्याख्येची या ठिकाणी अ, ही 5 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहितलेली आहेत. तर या व्याख्येवर काही टीका देखील केल्या जाते. ती टीका म्हणजे की तर्कनिष्ठ व्याख्या आहे, की आपण पाहतो की अमर्याद गरजा, मर्यादित साधने यांचा मेळ अशा प्रकारचा तर्क लावावा लागतो आणि एक किचकट अशी व्याख्या आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर ही दुसरी टीका केली जाते, की या व्याख्येत मानवी कल्याणाचा विचार नाही. आज आपण पाहतो, की मानवी कल्याणाचा विचार ह्या राष्ट्राच्या ध्येयधोरणामध्ये होत असतो आणि गरिबांच्या विकासासाठीच्या कल्याणकारी योजना शासन राबवत असतं. अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना समाजाचा विकास करण्यासाठी, मानवाचा विकास करण्यासाठी ह्या पूरक असतात आणि त्याच योजनांचा किंवा त्या विचारांचा, कल्याणाचा विचार या रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये नाही, अशा प्रकारची एक टीका त्यामध्ये केली जाते. त्यानंतर अतिव्याप्त व्याख्या अशी एक टीका केली जाते, की अमर्याद गरजा, मर्यादित साधने, पर्यायी उपयोगी साधने, मानवी प्रश्न, अ, गरजांची कमी-अधिक तीव्रता हे सगळं अतिव्याप्त आहे असं काही टीकाकार म्हणतात आणि त्यामुळे अ, अर्थशास्त्राचा हेतू या व्याख्येतून साध्य होत नाही. त्यानंतर तांत्रिक व्याख्या
की सामान्य व्यक्तीला ही न पटणारी व्याख्या, न कळणारी व्याख्या कारण अमर्याद गरजा, मर्यादित साधने, पर्यायी उपयोगाची साधने हे लोकांच्या डोक्याच्या बाहेर जातं. म्हणून ती तांत्रिक व्याख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर टीका केली जाते, की दुर्मिळतेसच अधिक महत्त्व दिलेलं आहे. कारण दुर्मिळतेवर आधारित ही व्याख्या आहे, की टीकाकार म्हणतात, की दुर्मिळतेला खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि दुर्मिळतेशिवायही लोकांचे इतर काही प्रश्न आहेत, की त्याचाही विचार यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु तो झालेला नाही. अशा प्रकारची टीका यावर झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रोफेसर बोल्डिंग यांची टीका आहे, की संकुचित व्याख्या फक्त दुर्मिळताच हा विषय आहे. बाकी विषय त्यांनी दुर्लक्षित केलेला आहे आणि अशा प्रकारची ही संकुचित व्याख्या असलेली दिसून येते. त्यानंतर ज्वलंत प्रश्नांचा उल्लेख यामध्ये नाही. आज आपण पाहतो, की जगामध्ये प्रत्येक राष्ट्र दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता या समस्येशी झुंजत आहे. ह्या समस्या मोठ्या प्रमाणात देशात निर्माण होत आहेत. परंतु या समस्येचा उल्लेख यामध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की अ, ही तिसरी त्यानंतरची टीका केली जाते, की अशा प्रकारे ही एकांगी व्याख्या आहे. फक्त 1 ते 6 म्हणजे जसं की फक्त दुर्मिळतेवरच की एकच विषय घेऊन मांडलेली, की सर्वांगीण व्याख्या पाहिजे होती ती नाही असं या ठिकाणी. रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्र हे सकारात्मक, धनात्मक ज्याला आपण म्हणतो. कोणत्या वस्तूचा उपयोग योग्य आहे, कोणत्या वस्तूचा उपयोग अयोग्य आहे याचा विचार करत नाही. अशा प्रकारे म्हणजे धनात्मक अर्थशास्त्र नाही. हे ज्याला आपण असं म्हणतो की अ, चांगल्या वाईटाचा विचार हे नीतिशास्त्र करतं आणि मग रॉबिन्स असं म्हणतात की अर्थशास्त्राने चांगलं वाईट सांगण्यापेक्षा नीतिशास्त्राने चांगलं वाईट सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचा विषय घेऊन त्यांनी अर्थशास्त्राची मांडणी केली. परंतु टीकाकार या ठिकाणी टीका करतात की अर्थशास्त्राने चांगलं वाईटही सांगितलं पाहिजे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टीका या व्याख्येवर झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर साधारणपणे या व्याख्येवर अशा काही टीका जरी होत असल्या तरी ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे किंवा अर्थशास्त्राची एक नव्याने मांडणी, एक अर्थशास्त्राला आधुनिक स्वरूप आणण्याचं कार्य या रॉबिन्सच्या व्याख्येने केलेलं आहे आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये रॉबिन्सची व्याख्या खूप महत्त्वाची मानली जाते. तर रॉबिन्स यांनी आपण पाहतो की अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हा ग्रंथ 1932 मध्ये लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी नव्याने अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते, की रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्र म्हणजे अमर्याद गरजा, मर्यादित साधने व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याचा जो मानवाकडून प्रयत्न होतो, त्या प्रयत्नांचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र. अशा प्रकारे अर्थशास्त्राची व्याख्या करून अर्थशास्त्र हे संपत्ती आणि कल्याणाकडून दुर्मिळतेकडे त्यांनी वळवलं किंवा दुर्मिळतेशी जोडलं असं आपल्याला म्हणता येईल. दुर्मिळतेवर आधारित अशा प्रकारची त्यांची ही व्याख्या असलेली आपल्याला दिसून येते आणि या व्याख्येची 5 वैशिष्ट्ये मुख्यतः आपल्याला पाहायला मिळतात. मर्याद गरजा, त्यानंतर मर्यादित साधने या गरजा पूर्ण करणारी मर्यादित साधने, त्याचबरोबर साधने कशी असतात? मर्यादित असतात, परंतु पर्यायी उपयोगाची हे तिसरं वैशिष्ट्य. त्याचबरोबर गरजांना कमी अधिक तीव्रता असते हे 4थं वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर मानवी प्रश्नांचा अभ्यास करणारी ही व्याख्या आहे. अशा प्रकारे ही 5 वैशिष्ट्ये या व्याख्येची असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर यावर काही टीकाही झालेली आपल्याला दिसून येते, की तांत्रिक व्याख्या आहे, संकुचित व्याख्या आहे, एकांगी व्याख्या आहे, लोकांना समजण्याच्या पलीकडे व्याख्या आहे. अशा प्रकारे कल्याणाकडे दुर्लक्ष करणं, मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष करणारी व्याख्या आहे. अशा प्रकारच्या टीका जरी होत असल्या तरी एक उपयुक्त व्याख्या आज आपण पाहतो, की लोकांसमोर निश्चितच दुर्मिळतेमुळेच आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत आणि लोक आज परेशान आहेत. मग ह्या दुर्मिळतेतूनच लोकांचं जीवन सुखी कसं करता येईल, त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल, त्यांच्या जास्तीत जास्त कशा गरजा कशा पूर्ण करता येईल, यासाठी अर्थशास्त्रामध्ये लिखाण झालं पाहिजे, संशोधन झालं पाहिजे किंवा अर्थशास्त्रज्ञांनी त्या पद्धतीने विचार-विनिमय करून अर्थशास्त्रामध्ये नवीन भर टाकली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका रॉबिन्स यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. तर यावर बरेच काही एम-सी-क्यू परीक्षेच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे आहेत, की आपण पाहतो की 1932 मध्ये रॉबिन्स यांनी कोणता ग्रंथ लिहिला? अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व अशा प्रकारचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे. असा प्रश्न विचारला जातो, की रॉबिन्सची व्याख्या डॅश डॅश अ, अभ्यास करते. कशाचा अभ्यास करते? दुर्मिळतेचा अभ्यास करते. बरोबर आहे. त्यानंतर आणखी एक यामध्ये एम-सी-क्यू येतो, की डॅश डॅश गरजा ह्या असतात.
बरोबर आहे. गरजा कशा असतात? अमर्याद असतात. पुन्हा गरजेचं आणखी एक वैशिष्ट्य, गरजा ह्या पुन्हा-पुन्हा निर्माण होणाऱ्या असतात. जसं की एक गरज पूर्ण झाली, सकाळी जेवलं की दुपारी आपल्याला पुन्हा भूक लागते. म्हणजे पुन्हा-पुन्हा निर्माण. एक ड्रेस घेतला की दुसरा ड्रेस आपण घेतो. बरोबर आहे. एक चप्पल घेतली की दुसरी चप्पल घ्यावी लागते. अशा प्रकारे गरजा ह्या मरेपर्यंत संपत नाहीत. बरोबर आहे. माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत या गरजा ह्या अनंत असतात आणि त्या कशा असतात? अमर्याद असतात आणि पुन्हा-पुन्हा निर्माण होईल. हाही एम-सी-क्यू येतो. त्याचबरोबर डॅश-डॅश साधने ही असतात. साधने कशी असतात? मर्यादित असतात. किंवा डॅश-डॅश ही साधने आहेत. कोणती साधने आहेत? पैसा, वेळ आणि आपण पाहतो शक्ती. ही 3 मर्यादित साधने आहेत. गरजा पूर्ण करणारी आपण पाहतो. ही कशी आहेत? दुर्मिळ आहेत, मर्यादित आहेत, दुर्मिळ आहेत आणि म्हणूनच लोकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण होतात. त्यानंतर असाही प्रश्न येतो, की आर्थिक प्रश्नांचा उगम कशातून होतो? दुर्मिळतेतून आर्थिक प्रश्नांचा उगम होत असतो. त्यानंतर आपल्याला गरजा ह्या कशा डॅश-डॅश असतात. गरजा ह्या डॅश-डॅश असतात. आपण पाहिलं गरजा ह्या कमी अधिक तीव्रतेच्या असतात. काही गरजा अत्यावश्यक असतात, तर काही गरजा आपण वर्षाने, 2 वर्षाने पूर्ण केल्या तरी चालतात, असं आपण पाहतो. जसं की आपलं पत्र्याचं घर असेल. आर-सी-सीचं घर आपण नंतर उत्पन्न वाढला करू शकतो. पण सध्या पत्र्याचं आहे, सध्या ठीक आहे, राहू द्या. असं म्हणजे गरजा ह्या कमी अधिक तीव्रतेच्या असतात, असं आपल्याला म्हणता येईल. ही एक एम-सी-क्यू त्यावर आलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे या अनुषंगाने रॉबिन्सची व्याख्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एम-सी-क्यू ही तयार करता येतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.